महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना निवृत्तीचे संकेत दिले आहेत. शरद पवारांसारखा 24 तास सतत सक्रिय असणारा नेता निवृत्त होणे यावर विश्वास बसणे कठीण असले तरी शरद पवारांनी अचानक निवृत्तीचे संकेत का दिले आहेत? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती शरद पवारांनी हे विधान का केले आणि यंदा विधानसभा निवडणूक शरद पवारांसाठी आणि त्यांच्या पक्षासाठी किती महत्वाचे आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महावीर वाजाळे आणि तुम्ही पाहताय मराठी दस्तक. शरद पवार आता राज्यसभेवर खासदार आहेत. शरद पवार यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा 1.5 वर्षाचा कालावधी अद्याप बाकी आहे. हा कालावधी संपला की शरद पवार संसदीय राजकारणातून निवृत्ती घेणार असे म्हणत असले तरी संसदीय राजकारणाला निवृत्ती देणारा याचा अर्थ असा होतो की शरद पवार पुन्हा खासदार किंवा आमदारकीला उभे राहणार नाही. राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा या कोणत्याही विधिमंडळावर शरद पवार जाणार नाहीत. पण पक्षाच्या राजकारणातून शरद पवार बाजूला होणार का या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. रयत शिक्षण संस्थेपासून ते विद्या प्रतिष्ठान सारख्या अनेक सामाजिक संस्थांवर शरद पवार हे सक्रिय आहेत. कदाचित शरद पवार राजकारणातून बाजूला झाले तरी या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मात्र राजकारणात अप्रत्यक्षरित्या सक्रियच राहतील. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे ते अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्या जबाबदारी देखील शरद पवार सोडून देणार का हे बघणं देखील फार महत्वाचं ठरणार आहे. आता शरद पवार विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड सक्रिय झाल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक प्रचारासाठी जवळजवळ 50 पेक्षा जास्त सभा महाराष्ट्रभर घेतल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि त्यांचे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे शरद पवार यांचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. कोल्हापूर हे शरद पवारांचे आजोळ आहे. या जिल्ह्यावर शरद पवारांचे विशेष प्रेम आहे. सातारा जिल्ह्याने देखील शरद पवारांना कायम भरभक्कम साथ दिलेली आहे. सांगलीमध्ये जयंत पाटील यांच्यासारखे पवारांचे खमके शिलेदार या आधारावरती त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा एक भाग असलेल्या सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांनी माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर यासारखे मतदारसंघ उत्तमरित्या बांधलेले आहेत. इंदापूर सारख्या मतदारसंघामध्ये शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून निवडणूक चुरशीची केलेली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादीचे जितके आमदार येतील तितकेच त्यानंतर राष्ट्रवादीचे महत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढणार आहे. शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिल्यामुळे शरद पवारांनंतर कोण हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागलेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अजित पवार हे शरद पवार पासून लांब गेल्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे पवारांना निवृत्तीनंतर पुन्हा एकदा सत्ता संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे 87 जागा विधानसभेला लढवणाऱ्या शरद पवारांना या वेळेला महाराष्ट्रामध्ये लोकसभेसारखा स्ट्राईक रेट दाखवत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे आव्हान असणार आहे. जेणेकरून विधानसभा निवडणुकीनंतर जी काही अभूतपूर्व राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल त्यामध्ये शरद पवारांकडे सगळे महत्वाचे पत्ते असतील. आता अजित पवार यांनी जेव्हा राष्ट्रवादीमध्ये बंड केला तेव्हा अजित पवारांचा आक्षेप हा होता की शरद पवारांच्या सक्रिय राजकारणावरती त्यांनी शरद पवार हे रिटायर होत नाहीत, त्यामुळे पुढच्या पिढीला संधी मिळत नाही, ही त्यांची तक्रार प्रामुख्याने होती. आता शरद पवारांनी दिलेले निवृत्तीचे संकेत, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदलणारी राजकीय समीकरणे यामुळे अजित पवार यांचे कौटुंबिक आणि राजकीय मनोमिलन होणार का याबद्दल देखील जोरदार चर्चा सुरू आहेत. अजित पवारांना महायुतीमध्ये केवळ 55 ते 60 जागा पदरात पडलेल्या आहेत. अजित पवारांच्या पक्ष विस्ताराला मोठ्या मर्यादा आलेल्या आहेत. अजित पवार महायुतीमध्ये कुठेतरी नाराज असल्याच्या चर्चा देखील सगळीकडे पसरलेल्या आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कुठल्या पक्षाचे किती आमदार निवडून येतात यावर अजित पवार यांचे राजकीय भविष्य ठरेल. त्यामुळे एक प्रकारे शरद पवारांचे राजकीय भविष्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. यावरून तुम्हाला काय वाटतं? अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का? या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्या प्रतिक्रिया आणि कमेंट कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.